आनंदी आणि स्वच्छंदी मनाच्या व्यक्तींचं मी मयुरी माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. सध्या सगळीकडे एक प्रकारचं धर्मयुद्ध चालू आहे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच असा विचार येईल की आपण कोणती बातमी मिस केली आहे का? किंवा सोशल मीडियावर इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअपवर अशी कोणतीच बातमी बघितली नाही की ज्याच्यातून असं समजेल ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी युद्ध चालू आहे. तर जे युद्ध चालू आहे ना आता ते आंतरिक युद्ध चालू आहे आणि त्याचे परिणाम फक्त बाहेर दिसत आहेत. आता ते युद्ध कुठे कसं चालू आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि आपण नेमकं कोणत्या बाजूने लढतोय, सकारात्मक बाजूने लढतोय का नकारात्मक बाजूने लढतोय. पुढे जाऊन हे पण सांगते की आपण युट्यूबवर वगैरे ऐकलं असेल की खूप मोठे युद्ध होणार आहे 2030 नंतर वगैरे, पुढे जेव्हा आपण होईल तेव्हा. तर आपण त्या युद्धासाठी नेमकं कोणत्या बाजूची तयारी करतोय, सकारात्मक बाजूची तयारी करतोय का नकारात्मक बाजूची तयारी करतोय, तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहे. चला तर मग आजचा आपण व्हिडिओ सुरू करूया. आतापर्यंत जेवढे पण आपण प्रवचन कथा ऐकलत ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली गेली किंवा ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये हे लिहिलं गेलंय की देव आपल्या बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आतमध्ये शोधायचे. देव, परमेश्वर, पिता, जो पण तुम्ही काय म्हणत असाल तर तो आपल्या आतमध्ये, त्याला आपल्या आतमध्ये शोधायचे, मग तो आपल्याला बाहेर दिसेल असं सांगितलेलं आहे. पण हे आत्ताच्या काळातील अर्धसत्य. पूर्ण सत्य काय मग? तर आत्ताच्या काळात म्हणजे कलियुगामध्ये देव आणि राक्षस हे दोन्ही पण आपल्या आतमध्येच आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. देव आणि राक्षस प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत. आता सध्या जो पण व्यक्ती जगतोय ना, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राक्षस आणि देव दोन्ही पण आपल्या आतमध्ये आहेत. कोणताच व्यक्ती पूर्णपणे चांगला नाहीये आणि कोणताच व्यक्ती पूर्णपणे चुकीचा नाहीये. त्याच्यामध्ये दोन्ही पण अस्तित्वात आहेत. आता हे देव किंवा राक्षस कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत, तर ते एक चेतनेच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. आता चेतना म्हणजे काय? आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या जगात जे पण आपल्याला जाणवते त्याच्यावर आपण जी प्रतिक्रिया देतो ना, त्याला म्हणते चेतना. थोडक्यात काय, तर आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि त्याचा निर्णय देणं म्हणजे चेतना आहे. आता हे कसं ते मी एक उदाहरण देऊन सांगते. आपण लहानपणापासून बघितलंय, आपल्याला सरांनी मॅडमनी वगैरे व्याख्या सांगितली तर ती आपल्याला पटकन लक्षात येत नव्हती, पण जर एखादं उदाहरण दिलं ना, मग पटकन ती व्याख्या आपल्याला लक्षात येते. तसंच आपण चेतनेबद्दलचं एक उदाहरण घेऊयात जेणेकरून तुम्हाला हे चेतनेबद्दलची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर एखाद्या व्यक्ती रस्त्याने जात असेल आणि त्याला पैशाचा बंडल सापडला, जर त्याच्यामध्ये सकारात्मक चेतना जागृत असेल तर तो काय करेल, आजूबाजूला चौकशी करेल वगैरे, ही कुणाचं पाकिट आहे वगैरे किंवा पैशाचा बंडल कुणाचा आहे वगैरे असं चौकशी करेल, किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाईल, किंवा पुढे जाऊन असं पण करेल की जर त्याची देवावर जास्त श्रद्धा असेल तर तो काय करेल, ते कुठल्या तर मंदिरात जाऊन दान करेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर त्या व्यक्तीमध्ये जर नकारात्मक चेतना जागृत असेल तर तो काय करेल, इकडे तिकडे बघेल कोण बघतंय का, आणि डायरेक्ट काय करेल, पैशांचा बंडल डायरेक्ट खिशात घालेल. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचंय की जर आपल्याला रस्त्याने जाऊन त्या व्यक्तीच्या जागी आपण पण असू, जर आपल्याला कधी पैशाचा बंडल सापडलाच, आत्ताच्या जगात तर सापडणं मुश्किलच आहे, पण जर सापडला तर असं नाही विचार करायचं की देवानेच मला दिलेलं आहे, हा मला ही संकट आलं होतं त्याच्यामुळे देवाने मदत केली. तसं नाही. देव आपल्याला बिना मेहनतीचं काहीच एक रुपया सुद्धा देत नसते, आणि जरी आपल्याला असे पैसे भेटले तर ते जास्त काळासाठी आपल्यासोबत राहत नाहीत. ही मजेची गोष्ट झाली. पण त्या व्यक्तीने काय केलं, जर त्याची सकारात्मक बाजू होती तर त्याने चांगलं काम केलं, स्वतःसाठी नाही ठेवलं, स्वार्थ नाही बघितला, तर त्यांनी काय केलं, दान केलं किंवा कुणाला तर देऊन टाकलं. पण ज्याची नकारात्मक बाजू होती त्यांनी काय केलं, डायरेक्ट आपला स्वार्थ बघितला आणि डायरेक्ट खिशात घालून घरी निघून गेला. तर हीच आहे चेतना, सकारात्मक चेतना आणि नकारात्मक चेतना. आता आपण मगाशी जे सांगितले ना धर्मयुद्ध, त्याच्याबद्दल थोडी माहिती बघूयात. कलियुग जेव्हा सुरू झालं ना, तेव्हा राजा परीक्षिताला कलियुगाने असं मागितलं की मला असं कोणतं तरी स्थान द्या जेणेकरून मी तिथे राहू शकेन. तर राजा परीक्षिताने कलियुगाला अशी 5 स्थाने दिली ज्याच्यामध्ये कलीचं राज्य असेल किंवा कली तिथं वास करू शकेल. पहिली गोष्ट व्यभिचार, दुसरी गोष्ट सोनं, तिसरी गोष्ट अभक्ष्य पदार्थ, चौथी गोष्ट मद्यपान आणि 5वी गोष्ट जुगार. ह्या 5 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये कलीचा वास आहे, राक्षस आहे. आता तुमचं थोडं कन्फ्युजन होईल की मगाशी तर मी म्हटलं होतं की देव राक्षस आतमध्ये, मग ही काय सांगते, ही कुठली स्थानं सांगितलेत. तर पुढचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला ना तर तुमचं हे कन्फ्युजन दूर होईल. ठीक आहे. जर मी या ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या जर तुमच्या आयुष्यात असतील किंवा तुमच्या व्यक्तीच्या आयुष्यात असतील तर तुम्ही राक्षसाची बाजू, थोडक्यात नकारात्मक बाजूकडून लढताय, त्याची तयारी करताय असं म्हणायचंय. आता आपण असं म्हणतो की ह्या नकारात्मक बाजू सांगितल्या तर यातली कुठलीच गोष्ट आपल्याकडे नाहीये, तर आपल्यामध्ये फक्त देवच आहे का, तर तसं नाही. या 5 गोष्टींशीच रिलेटेड अशा काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपण आपल्या नकारात्मक गोष्टीला प्रबळ करतोय. आता ते कुठल्या गोष्टी आहेत आणि या 5 गोष्टींबद्दलचं सुद्धा थोडं एक्सप्लेनेशन मी करते. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी काय सांगितली, व्यभिचार. आता आपण बघू शकतोय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे किती वाढलेले आहेत. आता व्यभिचार म्हणजे काय, तर आपली पत्नी किंवा पती याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचे व्यक्तीसोबत आपले शारीरिक संबंध असणं, मानसिक संबंध असणं, हे म्हणजे काय, व्यभिचार. दुसरी गोष्ट सोनं. आता आपण असं म्हणू की सोनं घ्यायचंच नाहीये का, आता सोन्यामध्ये जर राक्षस आहे तर आपण ते खरेदीच करायचं नाहीये का, तर तसं नाहीये.
कशा प्रकारच्या सोन्यामध्ये राक्षसाचा वास आहे? जे 2 नंबरच्या पैशातून कमवले, जे इतरांचा छळ करून पैसे कमवलेत ना आणि त्या पैशातून जे सोनं खरेदी केले त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. आता मला तर असं वाटतं की त्याच्यामुळे सोनं महाग झालंय काय की आता आपण बघू शकतोय. जे चुकीच्या मार्गाने पैसे कमवते ते सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट कशामध्ये करतात? तर सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायलेत आणि जे गरीब आहेत, प्रामाणिकपणाने राहत आहेत, त्यांनी काय विचार करतात की आता आपण सोनं घेणं आपली ऐपतच राहिली नाही का? सगळेच नसतात बरं का, पण बरेच प्रामाणिक व्यक्ती हे नॉर्मल जीवन जगत असतात. त्यांच्याकडे आता सध्या पैशाची कमी असेल वगैरे, तर त्यांनी अशी चुकीच्या मार्गाने पैसे कमवून सोनं कमवू नये, घेऊ नये. त्याच्यामुळेच मला तर असं वाटतं की सोनं महाग झालंय काय. आता पुढची गोष्ट, तिसरी गोष्ट मी काय सांगितली, अभक्ष्य पदार्थ. अभक्ष्य पदार्थांमध्ये सगळ्यात पहिल्या स्थानावर आहे नॉनव्हेज. जे पण मांसाहार करत आहेत ना, जे पण आता नॉनव्हेज खात आहेत, ते काय करत आहेत, आपल्यातील नकारात्मक शक्तीला प्रबळ करत आहेत. आता पुढची गोष्ट, मद्यपान. मद्यपान जे पण करतात, दारू वगैरे जे पितात आणि जे विकतात, त्यांच्यामधील नकारात्मक बाजू प्रबळ आहे समजायचं. आता जुगार. जुगार म्हणजे काय? लॉटरी विकत घेणे वगैरे किंवा कुठल्या तर लोभात अडकून कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची हाव मनात निर्माण होणं किंवा ऑनलाईन गेमिंग वगैरे ही थोडक्यात एक प्रकारचे जुगारच आहेत. जर आपण यातली कुठली पण गोष्ट करत असू तर आपण नकारात्मक बाजू प्रबळ करतोय असं म्हणायचं. आता ह्या झाल्या 5 मेन गोष्टी. आता अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपण नकारात्मक बाजूला प्रबळ करतोय. पहिली गोष्ट, पक्षपात. आपण पक्षपात करतो म्हणजे काय? हे उच्च जातीचा, हा नीच जातीचा, हा गरीब, हा श्रीमंत, असे जे पक्षपात करत आहेत ना, त्यांच्यामध्ये नकारात्मक बाजू जास्त आहे म्हणायचं. आता पुढची गोष्ट, जे इतरांबद्दल द्वेष पाळतात मनात, सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असतात, वाईट बोलत असतात, थोडक्यात निंदा करतात. जे पण व्यक्ती इतरांची निंदा करतात ना, चुकीच्या गोष्टी दाखवून देतात, सतत त्यांना चुकीच्याच गोष्टी दिसत असतात, तर त्यांच्यातील नकारात्मक बाजू प्रबळ आहे असं म्हणायचं. आता आपण असं म्हणू की मी तर कुणाबद्दल वाईट बोलत नाही, कोणी असं कोणतर असेल तर ते फक्त ऐकत असते. तर जो ऐकतोय आणि जो बोलतोय इतरांबद्दल, त्या दोन्हींना पण समान दोष लागतोय, म्हणजे दोघांची पण नकारात्मक बाजू प्रबळ होते असं म्हणायचं. ठीक आहे. आता पुढची गोष्ट, जे ढोंगी संन्यासी आहेत. ढोंगी संन्यासी म्हणजे काय? जे संन्यासाचा वेश वगैरे धारण करतात वगैरे, सगळ्यांना बाहेरच्या जगात सगळ्यांना दाखवतात की मी जास्त पैशाचा हाव करत नाही वगैरे, खोटं बोलायचं नाही, चुकीचं वागायचं नाही, असं इतरांना सगळ्यांना सांगतात. पण ते स्वतः 1% सुद्धा त्यांच्या आचरणात तसं दिसत नाहीये. तर असे व्यक्ती नकारात्मक बाजूकडून आहेत असं समजायचं. ठीक. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जे इतरांचा छळ करून पैसे कमवतात, इतरांचा तळतळाट लागलाय अशा पैशांमधून जे पण आनंद जपतात ना, ते काही सकारात्मक बाजूकडे नाही, ते कुठल्या बाजूने आहेत? नकारात्मक बाजूने. आता या कलियुगातील राक्षसाचं कुणावर सगळ्यात जास्त प्रेम आहे? जे कपटी आहेत, दंभिक आहेत, जे दुसऱ्यांबद्दल सतत चुकीचा विचार करतात ना, त्यांच्यावर कलीचा अपार प्रेम आहे. ते कलीचे मित्रच आहेत थोडक्यात म्हणायचं. अजून एक पुढे जाऊन अजून एक गोष्ट सांगते. जी आपली पत्नी, मुलं, मित्र मैत्रिणी, मित्रपरिवार किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये आसक्त आहेत, म्हणजे विवेक विसरून त्यांच्यामध्ये सतत अडकून राहिलेले आहेत, अशांवर सुद्धा कलीचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. आपण बघू शकतो की आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एवढे वाढलेत आणि स्वतःची पत्नी किंवा पतीला मारून इतर कोणत्या तर परपुरुषासाठी अधर्माचा आधार घेऊन खून करणं वगैरे करतात. हे म्हणजे काय? ते कलीचे मित्र, त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये आहारी जाऊन कार्य करत आहेत तसं. ठीक आहे. आता पुढची गोष्ट, जे शिव आणि विष्णूंची भक्ती करतात आणि अशा भक्तांना जे लोक नावं ठेवतात ना, ज्याची निंदा करतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा नकारात्मक बाजू प्रबळ आहे. आता पुढची गोष्ट अजून, जे ग्रंथ पुराणांना नावं ठेवतात, निंदा करतात त्याची, हे खरंच नाहीये, हे कोणी लिहिलंय, ह्याच्यामध्ये लिहिलेलं सगळं खोटं असते किंवा ह्याचा काही पुरावा आहे की देवानेच लिहिलेलं आहे वगैरे, जे असं पण बोलतात ना, त्यांच्यामधील नकारात्मक बाजू प्रबळ आहे असं म्हणायचं. आता या सगळ्या झाल्या नकारात्मक बाजू. आता आपण सकारात्मक बाजू बघू. म्हणजे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण आपल्यातील देवत्व वाढवत आहोत, देवाची बाजू सक्षम करत आहोत, सकारात्मक बाजू वाढवत आहोत, सक्षम करत आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांचं मन शुद्ध आहे, शांत आहे, स्थिर आहे, तसेच ज्यांच्या मनात धैर्य आहे, देव आपल्या सोबत आहे, आपल्याला काही होऊ शकत नाही, असं ज्यांच्या पण मनात धैर्य आहे ना, त्यांना कलीचा दोष लागत नाही. आता जे पुढचे मुद्दे सांगणार आहेत ना, ते असे मुद्दे आहेत की ज्यांच्यावर कलीचा कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडत नाही, त्यांना कोणत्याच प्रकारचा कलीचा दोष लागत नाही. नंतर दुसरी गोष्ट, ज्यांचं मन किंवा बुद्धी कोणत्याच लोभाने विचलित होत नाही, स्थिर आहे ज्यांचं मन, विचलित होत नाहीये, ती अशी गोष्ट. तिसरी गोष्ट, जे आई वडिलांना त्रास न देता राहतात, त्यांची सेवा करतात. चौथी गोष्ट, जे विविध कीर्तांना भेटी देतात.
पाचवी गोष्ट, जे सद्गुरूंचे भक्त आहेत किंवा ज्यांची वंशावळ सद्गुरूंची भक्ती करत आली आहे आतापर्यंत, त्यांच्यावर कलीचा दोष लागत नाही. नंतर सहावी गोष्ट, जे गायत्री मंत्राचा जाप करतात किंवा गायत्री देवीची पूजा करतात. पुढची गोष्ट, जे गायची आणि तुळशीची पूजा करतात. आता या दोन गोष्टी इतक्या सोप्या आहेत ना करणं. आपण बघा, जाता जाता जरी आपल्याला गाय दिसली आणि तिला आपण हात लावून पाया पडलो, किंवा प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असतं, त्याला नुसतं हात जरी जोडलं ना, पण किती वेळ लागते? 2 सेकंद, 5 सेकंद. तेवढा 5 सेकंदाचा जरी वेळ काढला ना, तरी आपण कलियुगामध्ये पुण्य कमवतो असं म्हणायचं. आता पुढची गोष्ट, जे शिव आणि विष्णूची भक्ती करतात, त्यांना या दोघांमध्ये सुद्धा काही भेद दिसत नाही असे. आणि पुढची गोष्ट काय, तर जे चुकीच्या मार्गाने पैसे कमवत नाहीत, जे धर्माचा आधार घेऊन जगतात ते. आणि पुढची गोष्ट अजून, जे ग्रंथ वाचन करतात, कथा ऐकतात, तर अशा लोकांवर सुद्धा कलीचा दोष लागत नाही. आता आपण असं म्हणू की आता आपण प्रवचनाला जाऊन वगैरे बसायचंय का मंदिरात, तर केलं तर चांगलंच आहे. पण आताचं इतकं धावपळीचं जीवन आहे, इतकं काम वगैरे आहे ना, तर आपल्याला असं प्रत्येक वेळेस मंदिरात जाऊन प्रवचन ऐकत बसणं जमत नाही. तर जे पण मोबाईलवर ऐकतात ना, कथा ऐकतात किंवा प्रवचन ऐकतात, तर त्यांना सुद्धा पुण्य मिळते बरं का. म्हणजे ते सुद्धा आपली सकारात्मक बाजू सक्षम करत आहेत असं म्हणायचं. आता अशा गोष्टीत की या गोष्टी जर तुम्ही करत असू, तर तुमच्यावर कलीचा कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडणार नाही, दोष लागणार नाही. आता अशा कोणत्या गोष्टी ज्याच्यामुळे कली घाबरतो, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर या गोष्टी करत असेल, तर अक्षरशः त्यांना घाबरतो. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. इंद्रियांवर विजय मिळवला आहे म्हणजे काय? ज्यांनी वासनेत अडकत नाहीत, व्यभिचार करत नाहीत, ऐकत नाहीत, चुकीचं बघत नाहीत, चुकीचं कुणाबद्दलच चुकीचं वाईट बोलत नाहीत. जरी आपल्याला समोर काही चुकीचं वाटलं तरी त्याच्या मागे काही ना काही तर कारण असेल असं म्हणून तो विषय सोडून देतात. तर अशा ज्यांनी ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलाय ना, त्यांना कली प्रचंड प्रमाणात घाबरतो. आता पुढची गोष्ट, जे दान करतात, कुठल्याच प्रकारचा मोबदला न अपेक्षित करता दान करतात, किंवा एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी दान केलं तर 4 ठिकाणी सांगत फिरत नाहीत, मी इथं दान केलं, तिथं दान केलं, मी एवढे पैसे दिले, एवढ्या जणांना मदत केली, असं सगळ्यांना सांगत फिरत नाहीत. गुपचूप स्वतः जे साक्षी आहेत त्या दानाचे, असे जे दान करतात ना, त्यांना सुद्धा कल्ली घाबरतो, जे सतत कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करत असतात. म्हणजे आता भक्ती करणं म्हणजे काय, आता सगळं काम सोडून नामजप करत बसायचंय, याला भक्ती म्हणत नाहीत. आताच्या कलियुगातील तर तशी भक्ती नाहीये. आधीच्या काळात होतं तसं, म्हणजे सगळं संन्यास घेतलाय, संसार सोडलाय वगैरे, आणि नामजप वगैरे करत आहेत आणि त्यांना देव मिळालेला आहे. आताच्या कलियुगामध्ये काय, तर आपली सगळी कामं करायची आहेत, आणि ती कामं करत असताना मनात ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह विचारांमध्ये अडकून न राहता आपल्या कोणत्या पण देवाबद्दल विचार करायचाय किंवा कोणत्या पण देवाचं नामस्मरण करायचंय. तर हीच आताच्या कलियुगातील भक्ती आहे. वेगळा वेळ काढून भक्ती करण्याचा तुम्हाला जमत असेल तर ते उत्तमच आहे, चांगलंच आहे, त्याच्यातून पुण्य भेटणारच आहे. पण जर तुम्ही खूप कामात व्यस्त असाल आणि त्या कामाच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा जर तुम्ही देवाबद्दल विचार करत असाल, देवांच्या कथांबद्दल विचार करत असाल किंवा कोणत्या तरी देवाचं नामस्मरण करत असाल, तर तुम्ही भक्ती करत आहात असं समजायचं. ठीक आहे. आता पुढची गोष्ट, जे सतत कोणतं ना कोणतं पुण्य करत असतात. आता हे जे मी पॉईंट सांगितले, त्याच्यामध्ये जे जे पॉईंट सांगितलेत ना, त्यांना कली घाबरतो. म्हणजे ते व्यक्ती आताच्या धर्मयुद्धामध्ये खरे युद्ध आहेत असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे सांगितलं ज्यांना दोष लागत नाही आणि ज्यांना घाबरतो असे. आता अशी कोणती गोष्ट आहे एक, जी केल्याने या राक्षसाचा मृत्यू होतो, त्याला आपण मारून टाकू शकतो, अशी कोणती गोष्ट आहे, तर नामस्मरण, देवाचं नामस्मरण. देवाचं नामस्मरण जो पण करतोय ना सतत, तो प्रत्येक क्षणी त्या राक्षसाला नष्ट करतोय असं समजायचं. जे पण नाकाच्या शेंड्यावर दृष्टी देऊन जप करतात ना, त्यांच्या डोळ्यात जरी पाहिलं ना, या राक्षसाचा मृत्यू होतोय, म्हणजे हा राक्षस मरण पावतोय असं समजायचं. समजलं? म्हणजे आत्ताच्या कलियुगातील हेच एक शस्त्र आहे, कोणतं तर नामस्मरणाचं. नामस्मरण जो पण करत असेल तो सकारात्मक बाजूने लढतोय असं म्हणायचं. नामस्मरण जो करतोय तो फक्त आपल्यालाच, म्हणजे स्वतःलाच धाडसी बनवतोय किंवा योद्धा बनवतोय असं नाही, तर आपल्या आजूबाजूच्या, आपल्या जवळच्या व्यक्तींचं सुद्धा तो संरक्षण करतोय असं म्हणायचंय आपण आताच्या काळात. ठीक आहे. आता तुम्ही सकारात्मक बाजू पण ऐकली आणि नकारात्मक बाजू पण ऐकली. आता जे जे पण सकारात्मक बाजूशी रिलेट केलेत त्यांनी जास्त आनंदित व्हायचं नाही, आणि जे जास्त नकारात्मक बाजूशी रिलेट केले त्यांनी जास्त दुःखी टेन्शन मध्ये सुद्धा यायचं नाही. त्याचे काय उपाय आहेत ते मी पुढे जाऊन सांगते. आता मी ज्या काही नकारात्मक गोष्टी सांगितल्या ना, असे काही व्यक्ती असतील की जे स्वतः करत नाहीयेत, पण त्यांच्या अगदी जवळचे व्यक्ती त्या गोष्टी करत आहेत. म्हणजे चुकीच्या बाजूने पैसे कमवतात किंवा मद्यपान विक्री करतात किंवा पितात किंवा भक्ष्य पदार्थ खात आहेत, जुगार खेळत आहेत किंवा व्यभिचार करत आहेत. तर असे जे व्यक्ती आहेत ना आपल्या सहवासातील अगदी जवळचे, ज्यांना आपण सोडू शकत नाहीये, तर नेमकं आपण काय करायचं?
तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या मनात हा विचारेल की आपण यांना सोडून द्यावं का, हे घर सोडून द्यावं का, इथे सगळं चुकीचं घडते, जे मयुरीने सांगितलं ते सगळ्या गोष्टी या माझ्या घरामध्ये आढळतात किंवा माझ्या सहवासात तशाच सगळ्या व्यक्ती आहेत. तर त्यांना सोडून द्यायचं नाहीये. तर काय करायचंय, हितच खरं युद्ध आहे. धर्मयुद्ध म्हणजे इथंच आहे खरं. म्हणजे आपण काय करायचंय, तर आपण नामस्मरण करायचे. आता बरेच जण असे असतील की आपण त्यांना समजावले, लाख वेळा समजावले, बाबा हे चुकीचं आहे, हे करू नको, किंवा दारू पिणं चांगलं नाही, किंवा असं चुकीच्या बाजूने पैसे कमवणं चांगलं नाही. हे त्यांना किती जरी सांगितलं तरी ते आपल्याला नावं ठेवतात, आपल्यासोबत भांडणं करतात, आपल्याला चुकीचं ठरवतात. तरी पण आपण काहीच करू शकत नाहीये. तर आपण एक गोष्ट करायची की त्यांना समजवण्यात आपला वेळ घालवायचा नाही. आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण समोरच्याला कधीच बदलू शकत नसतो, पण जर आपण स्वतःला बदललं ना, तर समोरचा व्यक्ती आपोआप बदलत असतो. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे अशा व्यक्तींनी काय करायचंय, तर नामस्मरण करायचंय. आता तुमच्या मनात असं पण विचार येईल की देवाने मला असल्या ठिकाणी कशाला पाठवलंय की जिथं असलं चुकीचं घडतंय सगळं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आतापर्यंत ही कुणीच सांगितली नसेल किंवा कुणाच्याच लक्षात आली नसेल, तर आपण त्या घरात एक उपाय म्हणून गेलेलो असतो. आपण बघितलेलं आहे, प्रश्न असते तिथं उत्तर असते, संकट असते तिथं मार्ग असते. तर आपण त्या सगळ्या चुकीच्या गोष्टींवरचा उपाय आहोत. म्हणजे आपल्याला तिथे एक चांगली निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या घरात पाठवलेले. आपण आता बघू शकतो की जी चांगली मुलगी असते ना, तिला एकदम वाईट घर भेटतं किंवा तिला वाईट नवरा भेटतो, दारू पिणारा वगैरे, शिव्या देणारा वगैरे. तर हे कशासाठी असतं, तर तिच्यातला चांगुलपणाचा परिणाम त्याच्यावर होऊन त्याच्यात चांगली वृत्ती निर्माण व्हावी, चांगला बदल व्हावा. तसंच एका घराचं असतं. घरामध्ये जर सगळेजण वाईट वागत असतील तरी एक असा व्यक्ती असतो की जो चांगला वागत असतो, जे भक्ती करत असतो. तर तो काय असतो, तर त्या घरातील उपाय असतो, संरक्षण कवच असते. थोडक्यात देवाने ते कवच म्हणून आपल्याला तिथं पाठवले असं लक्षात घ्यायचं. आणि आपल्याला न हारता, न कलीच्या बाजूला वश होता, आपल्याला आपल्यातील भक्ती वाढवायची, आपली सकारात्मक बाजू सक्षम करून ह्या युद्धामध्ये विजयी व्हायचंय. ठीक आहे, तुम्हाला गोष्ट लक्षात आली, जे नकारात्मक बाजू वर रिलेट केले किंवा आजूबाजूला तसे व्यक्ती आहेत त्यांनी काय करायचंय ते. कलियुगामध्ये असं नाही की आता जे सकारात्मकतेने जगतात ते त्यांना काहीच त्रास होणार नाही. तर मी तर असं म्हणेन की त्यांना सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. माहिती तुम्हाला, सगळ्यात जास्त हे त्रासात असणार आहे, त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख असणार आहे. का? तर आपण बघू शकतोय की ह्या कलियुगाचं नाव बघा, ह्या युगाचं नाव राक्षसाच्या नावाने आहे. म्हणजे थोडक्यात हे जे युग आहे ना, हे कलियुग आहे. म्हणजे राक्षसाचं युग आहे. आणि थोडक्यात आपण भाड्याने राहतोय. मी एक प्रवचनात ऐकलं होतं बरं का. तर आपण इथं भाड्याने राहतोय. जे नामस्मरण करते, देवाची भक्ती करते, ते त्या कलीच्या युगामध्ये भाड्याने राहतोय. मग आता आपण भाड्याने राहत असलो की आपल्या मालकाकडून आपल्याला त्रास होणारच. जे कपटी आहेत, दंभिक आहेत, जे इतरांच्या सकत छळ करत असतात, ते कलीचे मित्र आहेत. आणि जे शांत आहे, स्थिर आहे, जिस्त देवाची भक्ती करत आहे, ते शत्रू आहेत. आपण आता एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्या, नॉनव्हेज विकणाऱ्यांचं प्रमाण किती वाढलेलं आहे. नंतर दारू वगैरे जे विकतात ना, ते श्रीमंत व्हायलेत, गाड्या घ्यायलेत, बंगले बांधायलेत वगैरे. का? तर ते कलीला मदत करतात. थोडक्यात ते कलीचे मित्र आहेत आणि मित्रांना तर आपण मदत करतच असतो. म्हणजे थोडक्यात तो कली त्यांना मदत करतोय. आणि हे बघून आता बघा, 1-2 जण जर फेमस झालेले असले नॉनव्हेज विकणारे, तर आता किती जणांनी तर नॉनव्हेजची हॉटेल सुरू केलेत, अभक्ष्य पदार्थांची हॉटेल सुरू केलेले आहेत. जेणेकरून त्यांना असं वाटतंय की आपण पण पैसे कमवू ह्याच्यातून आणि आपण पण श्रीमंत होऊ. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की नकारात्मक बाजूने जे पण पैसे कमवतो ना आपण, ते थोड्या काळासाठी सुख देत असतात, पण जास्त काळासाठी काय देत असतात, आपल्याला दुःख देत असतात. त्याच्यामुळं आपण आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवायचंय. ठीक आहे. आता जे पण या युगामध्ये ज्यांना पण कलीचा त्रास झालाय आणि तो त्यांनी सहन केलाय, त्यांच्यावर कलीचा कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडणार नाही. पण ज्यांना पण त्रास झालाय आणि तो सहन करू शकले नाहीयेत, ते कलीच्या वश होणार आहेत. आता या कलियुगामध्ये असं एखाद दुसराच असेल की जो या सकारात्मक बाजू करून देवाकडे आकर्षित असेल, आणि फार मोठ्या प्रमाणात असेच असेल की जे नकारात्मक बाजूशी आकर्षित होतील. आता तुमच्यामधील बरेच जण की नकारात्मक बाजूला जास्त रिलेट केले असतील आणि सकारात्मक बाजूला रिलेट केलेले फार कमी असतील. हे असंच आहे आता सध्याच्या काळात. तर कारण जे आपण असं म्हणतोय जे कलियुग आहे ते फार भयंकर आहे. तर ह्याच्यामध्ये 75% पाप आहे आणि फक्त 25% पुण्य आहे. ह्या 25% मध्ये म्हणजे सकारात्मक माणसं आहेत आणि जे 75% ना ते पापी माणसं आहेत, जे नकारात्मक बाजूकडे आकर्षित होऊन त्याप्रमाणे वागत आहेत. ठीक आहे. आता जे नकारात्मक बाजूनी आकर्षित झालेत, त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी काय करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये की आपण नकारात्मक बाजूला सक्षम केले म्हणजे आपण चुकीचे आहोत का, आता काहीच नीट होऊ शकत नाही का, तर तसं नाहीये. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकच गोष्ट समाविष्ट केली ना, तर तुम्ही सकारात्मक बाजूकडे कधी आकर्षित व्हाल हे तुमचं तुम्हाला पण समजणार. आणि ती गोष्ट आहे नामस्मरण.
कोणत्या पण देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे असं नाही की जपमाळ वगैरे घेऊन पहाटे उठून अंघोळ करून जप वगैरे करायचंय, तर असं नाही. तुम्ही तुमच्या कामात असताना तुमचा कोणता पण आवडीचा देव असू दे, त्या देवाचं नामस्मरण करायचंय. जर एखादं संकट आपल्यावर आलं तर काय करायचं? नामस्मरण करायचं. एखादं दुःख आलं, कुणी जर आपल्याला त्रास दिला तर आपण काय करायचं? नामस्मरण करायचं. फक्त नामस्मरणच अशी एक गोष्ट आहे की जी जी या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढू शकते. ठीक आहे. नकारात्मक बाजू वाढलेल्या व्यक्तींनी फक्त नामस्मरण वाढवायचंय. आणि नामस्मरण जर तुमचं वाढलं ना, तर ज्या सकारात्मक बाजू, ज्या दुसऱ्या ज्या मी बाकीच्या सकारात्मक बाजू सांगितल्यात ना, त्या आपोआप आपल्या आयुष्यात येणार आहेत. ठीक आहे. आता जे नकारात्मक बाजूला रिलेट केले त्यांनी ही गोष्ट करायची. जर सकारात्मक बाजूशी रिलेट केले त्यांनी जास्त आनंदित व्हायचं नाही की आपण आता युद्ध जिंकलो वगैरे, आपल्यातील राक्षस पूर्णपणे मेलाय. तर असं नाही. तर जे पण सकारात्मक बाजूकडून आहेत त्यांनी 1,00,000-2,00,000 मंत्र केलेत किंवा मागच्या जन्मातील काय तर पुण्य असेल, जी भक्ती असेल, त्यानुसार आपल्याला जर आत्ताच्या युगात आपल्याला तेवढं नामस्मरण मिळले आणि आपण आपली सकारात्मक बाजू सक्षम केली, तर त्यांनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण सुरू ठेवायचं आपल्यामध्ये. कारण तो राक्षस कधी प्रभू होईल आपल्याला पण समजणार नाही. जर आपलं नामस्मरण सुटलं, देवाची भक्ती सुटली, तर तो राक्षस 100% प्रबळ होणार आहे. मग आपण मागे किती पण भक्ती केलेली असू दे, किती पण नामस्मरण केलेलं असू दे, जर आत्ताच्या काळात जर ते आपल्याकडून नामस्मरण सुटलं ना, तर हा राक्षस प्रबळ होणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला राक्षसाची बाजू प्रबळ करायची नाहीये. आपल्याला सकारात्मक चेतना वाढवायची, सकारात्मक बाजू प्रबळ करायची आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या बाजूला प्रबळ करणार आहेत आणि त्यासाठी काय उपाय करणार आहेत ते देखील मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तसेच हा व्हिडिओ ऐकून मनात कोणत्या तरी शंका निर्माण झाल्या असतील तर त्या शंका सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी त्या शंकांचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच काही प्रश्न पण निर्माण झाले असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.